सुप्रीम कोर्टने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापक जागतिक आर्थिक धोरणावरती मर्यादा घालत स्पष्ट केले आहे की आयात शुल्क लावण्याचा मूलभूत अधिकार अमेरिकन काँग्रेसकडे आहे। राष्ट्राध्यक्षांना अमर्याद स्वरूपात जागतिक टॅरिफ लागू करण्याचा कोणताही अधिकार नाही। हा निर्णय केवळ एक धोरणावरची टिप्पणी नसून अमेरिकेतील सत्ता विभाजनाच्या तत्वाला अधोरेखित करणारा आहे। या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम काय असू शकतो? तज्ञांच्या मते अमेरिकेत व्यापार धोरण अधिक पारदर्शक आणि प्रक्रिया आधारित होण्याची शक्यता आहे। मोठे निर्णय घेताना काँग्रेसची भूमिका वाढेल, यामुळे अचानक होणाऱ्या शुल्क वाढीचा धोका कमी होणार आहे, पण निर्णय प्रक्रिया अधिक वेळ घेणारी ठरू शकते। मात्र या निर्णयानंतर ट्रम्प प्रशासनाने 10% सार्वत्रिक टॅरिफची घोषणा केली आहे, जो सुमारे 150 दिवसांसाठी लागू राहणार आहे। येथे महत्त्वाचा मुद्दा असा की हा कर सर्व देशांवर समान स्वरूपात लागू होणार असल्याचे संकेत दिले आहे। यामुळे कोणत्याही एका देशाला वेगळा फटका बसणार नाही, परंतु जागतिक व्यापारावर एकत्रित याचा परिणाम पाहायला मिळू शकतो।